हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, NTUDC नेट एक्झाम संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं न्यू ऑफिशियल नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे. ते आज आपण पाहणार आहोत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी नेट एक्झाम दिला होता त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचं अपडेट आज आपण पाहत आहोत. फ्रेंड, हे अपडेट पाहण्यापूर्वी जर या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. फ्रेंड, आज आपण NTUDC नेट एक्झाम संदर्भातलं अपडेट पाहत आहोत. तर डायरेक्टली जे अपडेट आहे ते तुम्हाला शो केलं आहे. पहा, हे पब्लिक नोटीस त्यांनी 14 जानेवारी 2026ला रिलीज केलेलं आहे. हे नोटीस आहे आन्सर की संदर्भात. म्हणजे प्रोव्हिजनल आन्सर की त्यांनी रिलीज केलेला आहे. जो एक्झाम डिसेंबर 2025मध्ये कंडक्ट झालेला होता त्या एक्झामची ही प्रोव्हिजनल आन्सर की आहे. या आन्सर कीला तुम्ही चॅलेंजिंग आन्सर की असं म्हणू शकता, या आन्सर कीला तुम्ही प्रोव्हिजनल आन्सर की असं म्हणू शकता. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पर्टिक्युलर क्वेश्चनला चॅलेंज करू शकता जर त्या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला योग्य आहे असं वाटत नसेल तर. सिंपल. तर हे अपडेट बेसिकली प्रोव्हिजनल आन्सर की संदर्भात आहे. त्या संदर्भात त्यांनी काही डेट दिलेले आहेत. पहा, त्या डेट महत्त्वाच्या आहेत. इथं ड्युरेशन दिलं आहे. पहा, ड्युरेशन फॉर आन्सर की चॅलेंज विंडो. म्हणजे या ठिकाणी तुम्ही आन्सर केला कधीपर्यंत चॅलेंज करू शकता तर 14 जानेवारी 2026 पासून ते 17 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही चॅलेंज करू शकता पर्टिक्युलर आन्सर कीला. लक्षात घ्या, आन्सर की मॅच करताना जर तुम्हाला क्वेश्चनचं आन्सर हे चुकीचं वाटलं आणि जर त्या संदर्भात तुमच्याकडे एव्हिडन्स असतील तरच तुम्ही त्या पर्टिक्युलर क्वेश्चनला चॅलेंज करा, अन्यथा चॅलेंज केलं नाही तरी पण चालेल. फक्त आन्सर की पाहून तुम्ही तुमचा स्कोअर किती होतोय हे एकदा व्हेरीफाय करू शकता. लास्ट डेट सांगितल्याप्रमाणे 17 जानेवारी 2026 आहे. इथपर्यंत तुम्ही चॅलेंज करू शकता. सिंपल. तुम्हाला चॅलेंज करताना बेसिकली तुमचं जे लॉग इन आहे ते लॉग इन करावं लागेल. लॉग इन केल्यानंतर आन्सर की शो होईल, पर्टिक्युलर ऑप्शन शो होतील. ते ऑप्शन तुम्ही कंट्रोल F मार्फत फाइंड आउट करू शकता, मॅच करू शकता. त्यानंतर एखादं ऑप्शन रॉंग वाटलं तर चॅलेंज करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर क्रॉस व्हेरीफाय करायचे नाही आहेत त्या विद्यार्थ्यांनी ह्या आन्सर कीला इग्नोर केलं तरी देखील चालेल, कारण ही आन्सर की फायनल नाही आहे. फायनल आन्सर कीमध्ये तुम्हाला 4 ते 5 प्रश्नांची उत्तर चेंज झालेले पाहायला भेटू शकतात. ठीक आहे, ही प्रोव्हिजनल आन्सर की आहे. रिपीट करल, तुम्हाला या आन्सर कीबद्दल खूप कन्फ्युजन असेल तरी आन्सर की तुम्ही नाही पाहिली तरी पण चालेल. डायरेक्टली फायनल आन्सर की आहे ती तुम्ही पाहू शकता. सिंपल. ही प्रोव्हिजनल आन्सर की आहे. या वेबसाईटला जाऊन लॉग इन करून तुम्ही तुमचं चॅलेंज त्या ठिकाणी डन करू शकता जर तुम्हाला एखादा ऑप्शन रॉंग वाटला तर. सिंपल. त्यांनी प्रोसेस पण दिलेली. पहा, या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे, चॅलेंजिंग विंडो आहे तो पर्टिक्युलर हे करायचं आहे, ऑन करायचं आहे. तुमचा क्वेश्चन पाहायचा आहे, पर्टिक्युलर क्वेश्चनला तुम्ही चॅलेंज करू शकता. अशा प्रकारचा स्क्रीनशॉट आहे. पहा, या स्क्रीनशॉट मार्फत तुम्ही चॅलेंज करू शकता किंवा अशा पद्धतीने प्रोसेस तुम्ही फॉलो करू शकता. पूर्ण स्टेप त्यांनी दिलेल्या आहेत, त्या स्टेप मार्फत पर्टिक्युलर क्वेश्चनला चॅलेंज करता येईल. ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. तिथून तुम्ही शांतपणे ही PDF पाहू शकता किंवा NTUDC नेटच्या ऑफिशियल वेबसाईटला पण ही PDF अवेलेबल आहे. तर फ्रेंड, आय होप अपडेट काय ते कळालं असेल. एक इन्फॉर्मेशन सांगाल, जर तुम्ही नेक्स्ट NTUDC नेट एक्झाम किंवा नेक्स्ट MH सेट एक्झाम या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू करणार आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. म्हणजेच पेपर फर्स्टमध्ये 10 युनिट आहेत. ते सर्व 10 युनिट त्यामध्ये रिसर्च ॲप्टिट्यूड, टीचिंग ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन, हायर एज्युकेशन, ICT, पीपल इन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट, लॉजिकल रिझनिंग, मॅथमॅटिकल रिझनिंग, DI. ठीक आहे, हे जे काही 10 युनिट आहेत ते सर्व 10 युनिट तुम्हाला डिटेलमध्ये कव्हर करून दिले जातील. प्लस या संदर्भात MCQs प्रॅक्टिस करून घेतले जाईल. प्लस या संदर्भात तुम्हाला डेमो किंवा मॉडेल क्वेश्चन पर देखील प्रोव्हाइड केले जातील. म्हणजे इन शॉर्ट पेपर फर्स्ट तुमचा खूप चांगल्या प्रकारे आपल्या कोर्समध्ये कव्हर होऊ शकतो. कोर्स संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता.
कोर्सचा वापर करून पेपर फर्स्टमध्ये काही विद्यार्थ्यांनी 90+ स्कोअर केलेला आहे. एका विद्यार्थ्याला 92 देखील भेटलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे खूप चांगला स्कोअर तुम्ही करू शकता. 92, 94पर्यंत स्कोअर विद्यार्थ्यांनी केलेला आहे, तुम्ही देखील करू शकता. यावर्षी MSCIT एक्झाम जवळपास आपले 500हून अधिक विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत, तुम्ही देखील क्वालिफाय होऊ शकता. रिझल्ट पाहण्यासाठी किंवा इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरला मेसेज करा. तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन किंवा बॅचचा फीडबॅक आहे तो शेअर केला जाईल. ठीक आहे. सो फ्रेंड, अपडेट आहे ते तुम्हाला शेअर केलेलं आहे. अपडेट योग्य आहे आणि ऑफिशियल आहे. जे ऑफिशियल अपडेट आहे तेच आपण प्रोव्हाइड करतो. कुठलाही फेक अपडेट या चॅनलला तुम्हाला कधीही प्रोव्हाइड केलं जात नाही. सिंपल. तर आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.